2017ला निवडणूक झाली होती. नंतर निवडणूक झालीच नाही आणि जवळजवळ आता 3 वर्ष महापालिका प्रशासकाच्या हातात आहे. चोरांना खूप मोठी संधी या भागात. नागरी सुविधांमध्ये कार्यक्षेत्रात काय येतं तर पाणी, रस्त्यावरची वीज, शिक्षण आणि आरोग्य. हे भौतिक सुख घ्यायचंय का आपल्याला आपलं आहे त्या ह्याच्यामध्ये राहायचंय, या दोन्ही मुद्द्याचा विचार केला पाहिजे. सोलापूर महानगरपालिकेसमोर चॅलेंजेस आहेत आणि आपण ज्या लोकप्रतिनिधींना निवडून देणार आहे आता महानगरपालिकेला, यातले 75 ते 80% लोक या मिरवणुकांना प्रोत्साहित करणार आहेत. नगरसेवक म्हणजे पैसे कमवण्याचं साधन. मी एवढे पैसे खर्च करून निवडून आलोय, तुम्ही काय उपकार केले का माझ्यावर? 18 महिन्यात IT पार्क उभा करायचा. सोलापूरकरांच्या लोकांची मानसिकता अशी. आज सकाळीच एक माणूस हे नुसतं बोलतात तो होत नाही. शिंदे साहेब, माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, सोलापूरचा विकास करू नका. याच्या पाठीमागचं गुपित आपल्याला सगळ्यांना माहित आहे. 2 सोलापूरचे उड्डाणपूल जगामध्ये काम पेंडिंग ठेवण्याचा विक्रम असेल, तुम्हाला असं वाटतं? याला जबाबदार कोण आहे? आणि जोपर्यंत त्या मैदानांना कुठल्या बिल्डरची नजर लागत नाही तोपर्यंत मैदान आहेत. राजकीय पक्ष तिकीट कुणाला देतात? कुठला का पक्ष असेल ना, त्याच्याकडे पैसा किती आहे, निवडून येण्याची ताकद किती जात आहे, काय, जात धर्म कुठला आहे, लोकांमधून एक उठाव झाला तर हे सोलापूरचं चित्र नक्की बदलेल असं मला वाटतं. नमस्कार. लव सोलापूर या चॅनलच्या विशेष चर्चेमध्ये आपण इथे सहभागी झालेलो आहोत. सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आपण ही चर्चा करत आहोत. सोलापूर महानगरपालिकेचा विषय आला की काही वेळेला माझ्या लक्षात येत नाही की कधी निवडणूक झाली होती बाबा. 2017ला निवडणूक झाली होती. 17ची निवडणूक झाली आणि 22ला 5 वर्षाची मुदत संपली. नंतर निवडणूक झालीच नाही आणि जवळजवळ आता 3 वर्ष महापालिका प्रशासकाच्या हातात आहे. आणि आता 1-2 दिवसामध्ये निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 31 जानेवारीच्या आत ही निवडणूक होणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. त्यामुळं आता पुढच्या आठवड्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू होणार आहे. याच काळामध्ये आपण थोडंसं शांतपणे बसून काय सोलापूरचा विकास आहे, महापालिकेनं काय काम केलं पाहिजे, कशा प्रकारचे लोक निवडून आले पाहिजेत, त्यांची कर्तव्य काय असणार आहेत आणि त्यांच्या समोरची आव्हानं काय आहेत, या सर्वावर आपण एक चर्चा करत आहोत. मला असं वाटतंय की सोलापूर महानगरपालिकेसमोर चॅलेंजेस भरपूर आहेत. म्हणजे अगदी बेसिक गोष्टींचा जरी विचार केला तरी भरपूर चॅलेंजेस आहेत. त्यावर आपण क्रमाक्रमाने चर्चा करणार आहोत. परंतु जसं काही गोष्टीचं चॅलेंज आहे तसं काही गोष्टी चांगल्या सुद्धा आहेत. ज्यावेळी केंद्रामध्ये मोदींचं सरकार आलं आणि त्यांनी स्मार्ट सिटी योजना जाहीर केली, त्यावेळी स्मार्ट सिटीमध्ये महाराष्ट्रातली कोणती गावं निवडली जाणार पहिल्या टप्प्यामध्ये, याविषयी खूप चर्चा होती. आणि कुणाचीच अपेक्षा नव्हती की सोलापूरचा नंबर लागेल. कारण पुण्यासारखी ठिकाण आहे, नाशिक सारखी महानगरपालिका आहे, अशाच लोकांचे नंबर लागणार. सोलापूर म्हणजे एक कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरली सिटी आहे, पूर्णपणे दुर्लक्षित असलेली. त्याचा काही नंबर लागेल असं वाटत नव्हतं. परंतु पहिल्याच टप्प्यामध्ये जेव्हा सोलापूरचा नंबर लागला त्यावेळेस सगळ्यांना आश्चर्य वाटलं की आहे काय सोलापूरमध्ये असं. आणि सगळ्यांचं असं एक निरीक्षण आहे की सोलापूरची निवड स्मार्ट सिटी म्हणून व्हावी, याला जनतेचा फार पाठिंबा होता. आणि सगळ्या ज्या महानगरपालिकेचे नंबर लागले त्या सगळ्यात त्यांनी एक गोष्ट सांगितली की सोलापूरच्या लोकांचा फार रेटा होता. रेटा अशा करता आहे की सोलापूर हे विकसित शहर झालं पाहिजे अशी एक तीव्र भावना सोलापूरच्या लोकांमध्ये आहे. मी इतर शहरात तेवढी पाहिली नाही. सोलापूरचा विकास असा एक ध्यास असतो लोकांना, त्याचा तो परिणाम होता. परंतु स्मार्ट सिटीमध्ये जी उद्दिष्ट होती ती पूर्ण झालीत असं तुम्हाला वाटतं का? दिवाणजी सर, तुम्हाला काय वाटतं? महापालिकेच्या आणि प्रशासनाच्या दाव्याप्रमाणे त्यांची कामं जवळपास 80-90% वर झालेली आहेत. पण कामाचा दर्जा जर बघितला तर स्मार्ट म्हणजे काय आहे, स्मार्ट सिटी कशाची आहे हे मात्र कळत नाहीये.
सोलापुरात रोजचा पाणी पुरवठा व्हायला दररोज. मी जेव्हा अक्कलकोटून सोलापूरला आलो 1987ला, तेव्हा मी नळ चालू केला की 24 तास पाणी होतं आणि त्यावेळेस 300 रुपये पाणीपट्टी होती. त्याच्यानंतर एक 2-4 वर्षांमध्ये सकाळ संध्याकाळ पाणी यायला लागलं, त्यावेळेस 600 रुपये पाणीपट्टी होती. त्याच्यानंतर एक 2-3 वर्षानंतर एक वेळ पाणी यायला लागलं, ती 1200 रुपयाची पाणीपट्टी झाली. त्याच्यानंतर एक दिवसाआड पाणी यायला लागलं, ती 2400 रुपये झाली. सध्या 2800 ते 3000 पाणीपट्टी आहे आणि कधी पाणी येते हे माहीत नाही. नियोजनाचा अभाव आहे. पाणी तर उजनीमध्ये 100% भरलेलं असतंय, पण वितरण व्यवस्थेमध्ये फार मोठ्या तफावती अडचणी आहेत. आणि आत्ताच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यांना माहीत नाही की कुठली पाण्याची लाईन जलवाहिनी कशी टाकलेली आहे, कुठून आहे, काय आहे. जुन्या लोकांना ते माहीत होतं. आत्ता स्मार्ट सिटीमध्ये नव्यानं ते पाईपलाईन केलेले आहेत, पण तरीही त्या एबीडी एरियामध्ये जो भाग स्मार्ट सिटी झालेला आहे त्या भागामध्ये किंवा जुळे सोलापूर सारख्या ठिकाणी पाण्याची वितरण व्यवस्था पाण्याची उत्तम व्यवस्थित नाही आहे. सिटी बसची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे. म्हणजे बेसिक ज्या गरजा आहेत, पर्यावरणाचं काहीच आपल्या सोलापुरात नाही आहे. वृक्षारोपणाची गरज किती आहे, झाडं किती लावली जायला पाहिजे, कोणत्या पद्धतीची झाडं लावली पाहिजेत, हा तर विषय फार लांबचा आहे पर्यावरणाचा. आणि सोलापूर शहरामध्ये तरुणांना आकर्षित करण्यासारखं इथं तरुणाई वाढावी, सोलापूरचा विकास व्हावा, ह्या दृष्टीनं महापालिकेनं कुठलंच नियोजन केलेलं नाही. सोलापूर हे त्यातल्या त्यात जुळे सोलापूर, तुम्ही कधी जुळे सोलापुरात गेलात तर कुलूप लावलेली घरं खूप मोठ्या प्रमाणात दिसतील, बंद घरं, आणि सगळे ज्येष्ठ नागरिक तिथं आहेत. चोरांना खूप मोठी संधी त्या भागात आहे असं माझा दावा आहे. कारण मुलं पुण्यात आहेत, सकाळी होतात म्हणा मुलं जातात आणि दुपारी इंद्रायणीने आई वडील जातात. त्यामुळं ओस पडलेलं सोलापूर शहर आणि वृद्धांचं सोलापूर शहर अशी ओळख निर्माण व्हावी, ही ओळख पोचण्याची आत्ता गरज आहे. त्या पद्धतीनं काम करणारे नगरसेवक आपल्याला निवडून द्यायचे, असे आपल्याला चॅलेंजेस स्वीकारायचे. मला सिटी बस चालू झालेली असावी असं वाटतंय आणि धुळीचं साम्राज्य कमी करावं. सोलापुरात रस्ते मोठे झाले का, सार्वजनिक ह्यांनी खात्याने ते सगळे रस्ते मोठे केले, पण आत्ता सध्या सोलापुरात धुळीचं असं प्रचंड साम्राज्य आहे. एकदा होम मैदानावर होम यात्रा झाली, होम आपल्या गड्डा यात्रा, सिद्धेश्वरची यात्रा, त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर प्रचंड धूळ असते सोलापुरात. आणि ही धूळ आपण ह्याच्यावर मातच करू शकलो नाही. ती मात जर केलं तर सोलापुरात अस्थमासारखे विकार आपले होणार नाहीत. दुसरं, पाणी पुरवठा व्यवस्थित नसल्यामुळं लोक साठवणूक करून ठेवतात पाण्याची, कधी येईल माहीत नसल्यामुळं. त्यामुळं डेंग्यूसारखे आजार खूप मोठा धोका आहे आपल्याला आणि ते आजार वाढत आहेत. आणखीन खूप काही आहे. मी त्यापूर्वी ह्याच्या महापालिकेच्या संदर्भातल्या काही विषयासाठी अविनाश कुलकर्णींना माहिती देतोय. नमस्कार. सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक आता कोणत्याही क्षणी जाहीर होईल आणि लोकांमध्ये औत्सुक्य आहे. मी सांगतो की सोलापूरकरांमध्ये राजकीय या खेळांविषयीचा आवड पहिल्यापासूनची आहे. मध्यंतरी लोकसभा झाल्या, त्याच्यानंतर विधानसभा झाली आणि आता महानगरपालिका. सोशल मीडिया असो, वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोक व्यक्त होऊ लागलेत, अपेक्षा व्यक्त करू लागलेले आहेत. हे सर्व करत असताना सोलापूरकरांनी काही मुद्द्यावरती ठाम भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. उदाहरण म्हणून देता येईल तर एका मुद्द्यावर आपण ठाम भूमिका घेतली, विमानतळ सुरू झालं पाहिजे, विमानसेवा सुरू झाली पाहिजे. त्याला बरेच वर्ष गेले, बरेच आंदोलनं करावी लागले, बराच त्रास सोसावा लागला, पण तो मुद्दा यशस्वी झालेला आहे. अशा प्रकारच्या पाण्याच्या प्रश्नावर सुद्धा आपण जितक्या गांभीर्याने एक भूमिका घ्यायला हवी सर्ववासियांनी, मग ती पक्षविरहित, जातविरहित, धर्मविरहित भूमिका घ्यायला पाहिजे. ती घेताना आपण दिसत नाही. आपल्या भागापुरतं, आपल्या वॉर्डापुरतं किंवा आपल्या घरापुरतं पाणी सुरळीत झालं की लोक दुर्लक्ष करतात. इतरांनाही ही पाण्याची समस्या असू नये असा एक सकारात्मक संदेश जाण्याच्या दृष्टीनं नागरिकांनी झटायला पाहिजे. तुम्ही बाकी मुद्दे सांगितलेले आहेत दिवाणजी सरांनी आणि जोशी सरांनी, त्यामुळे त्या मुद्द्यावर मी रिपिटेशन करणार नाही. पण मी गेल्या अनेक निवडणुकांमध्ये बघतो की सोलापूरकरांनी आता एक स्वतःचा अजेंडा निर्माण केला पाहिजे आणि जो राजकीय पक्ष येईल त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही या मुद्द्यांवर काम करणार असू तर मग तुम्ही कुठल्याही जातीचे असा, पक्षाचे असा, धर्माचे असा, विचाराचे असा, आम्ही तुम्हाला मतदान करू. आणि या अजेंड्याच्या बाहेर जर तुम्ही मतदान केलं तर तुम्ही काम केलं तर तुम्हाला पुढच्या वेळेला आम्ही घरी बसू. ही ठाम भूमिका घेण्याची वेळ आली. कारण आपण किती वेळ बघणार की नागपूर पुढे गेलं, मुंबई पुढे गेलं, पुणे पुढे गेलं आणि आपण आहे तिथंच आहे का?
दुसरी बाजू पण आपण या सगळ्या मुद्द्यांमध्ये विचारात घेतली पाहिजे की जी शहरं आपण महानगर म्हणतो, मग नाशिक असेल, ठाणे, मुंबई, मुंबई, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, तर ही पुढे गेली म्हणजे काय झालं, तिथं विमान सेवा सुरू झाली, उद्योगधंदे सुरू झाले वगैरे. पण त्या शहरामध्ये नव्याने काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ते इतके गंभीर आहेत. आपण पुण्यासारख्या महानगराची स्थिती बघतोय, कसली प्रचंड गुन्हेगारी आहे त्या शहरामध्ये. हे कोण करते गुन्ह्यांमध्ये सापडलेल्या आरोपींची वय. काल बघा, एका क्लास सुरू असताना आपण ऐकलं की 9वी 10वीचा काही क्लास असेल, त्या वर्गात शिकवत असताना दुसऱ्या बाहेरनं काही मुलं आली आणि त्या शिक्षकांसमोर, विद्यार्थ्यासमोर एका मुलाला इतकं मारलंय की तो आता शेवटची घटका मोजतोय. ही अशी गुन्हेगारी आहे शहरात. प्रत्येक शहरामध्ये आपण बघतो धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे. जेवढा विकास झाला तेवढे समस्या तिथं निर्माण झाल्या. वाहन कोंडीच्या समस्या निर्माण झाल्यात. पुण्यामधला अपघात आपल्या सगळ्याला ज्ञात आहे, औरंगाबादचा आहे, नागपूरचाही अपघात. म्हणजे शहरामध्ये रस्ते तेवढेच राहिले, अतिक्रमणं मोठ्या प्रमाणावर वाढली आणि अतिक्रमणं हटवू नयेत यासाठी उठाव करणारी पुढारी आणि जनता निर्माण झाली आणि त्याच्यामुळे हे मोठे प्रश्न निर्माण झालेत. भविष्यामध्ये आता सोलापुरामध्ये पार्किंग, मी आता तुमच्या स्टुडिओमध्येच आलो तर आजूबाजूला आपल्याला पार्किंग शोधावं लागलं. म्हणजे इतकी गंभीर स्थिती पार्किंगची प्रत्येक शहरामध्ये आहे. मग आपल्याला या दृष्टीने जर शहर आपलं पुढे न्यायचं असेल, मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहणार, हा मुद्दा सुद्धा आपण या सगळ्यात विचार घेतला पाहिजे. काही दिवसापूर्वी पुणे हे शांत राहण्यासाठी घर समजलं जायचं, तो नंतर सोलापुरात आला. सोलापूरमध्ये म्हणजे शांत जीवन आहे. मग आपल्याला शांत जीवन पाहिजे का औद्योगिक प्रगती, भरभराट आणि मग विमानसेवा, विमानाचे आवाज, आता 2-4 वेळा विमानाचे आवाज वाढले दिवसभरामध्ये किंवा ट्रेन्स वाढल्या. मग भौतिक सुख घ्यायचं आहे का आपल्याला आपलं आहे त्या ह्याच्यामध्ये राहायचंय, या दोन्ही मुद्द्याचा विचार केला पाहिजे. कारण ह्या महानगरांचे हे गंभीर प्रश्न निर्माण झालेत. पोलीस गृह खात्यापासून असतील, अन्न पुरवठ्याच्या खात्यापासून असतील, ते अगदी धूळ म्हणजे वैद्यकीय सुविधांपर्यंत, ह्या सगळ्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आपल्याला नेमकं काय पाहिजे हे आपल्या अजेंड्यामध्ये आलं. म्हणजे दिवाणजी म्हणल्याप्रमाणे 24 तास नाही, निदान दररोज पाणी आलं पाहिजे. ते पाणी 5 जणांच्या 4 जणांच्या कुटुंबाला पुरेल इतकं दिलं पाहिजे. आणि हे करत असताना उद्या नक्की पाणी येईल याची शाश्वती आपल्याला असली पाहिजे. आपण काय करतो, उद्या येईल की नाही म्हणून आज भरून ठेवतो आणि उद्या सकाळी ओतून देतो. असंच आपल्याला विजेच्या बाबतीत झालेलं आहे. प्रत्येकाने आता विजेचा दुप्पट खर्च केलेला आहे. सोलरवरती सुद्धा आपण अवलंबून आहे. आपली येईल ती वीज पण वापरतो आणि आपण बॅटरी बॅकअप पण घेतलेला आहे. म्हणजे हे सगळे प्रश्न शहराच्या मुळावर अशा या त्या निमित्ताने येत असतात. कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. सोलापूर सारख्या शहरामध्ये मिरवणुका आणि त्यामुळे होणारं प्रदूषण हा किती गंभीर प्रश्न आहे. आणि आपण ज्या लोकप्रतिनिधींना निवडून देणार आहे आता महानगरपालिकेला, यातले 75 ते 80% लोक या मिरवणुकांना प्रोत्साहित करणार आहेत. मग अशी मंडळी आपण निवडून द्यायची का? ह्या सगळ्या मुद्द्यांवर आता आपल्याला विचार करावा लागणार आहे. म्हणून लोकांनी स्वतःचा एक अजेंडा निर्माण केला पाहिजे. सोलापुरातल्या काही मंडळींनी एकत्रित येऊन त्याच्यावरती मुद्दे मांडले पाहिजेत आणि या मूलभूत सुविधा आणि सोलापुरात आम्हाला शांत जीवन जगण्याच्या दृष्टीने सगळ्या या सुविधा द्या, ही मागणी केली पाहिजे. आणि मतदान करताना माझा अजूनही लोकांना आग्रही भूमिका आहे, तुम्ही जात, धर्म, गट, पक्ष यापेक्षा स्थानिक निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्द्यांवर आधारित आपण मतदान केलं पाहिजे. त्यासाठी सक्रिय राहिलं पाहिजे असं मला वाटते. हा अजेंडा प्रामाणिकपणे राबवला गेल्यासाठी कायमस्वरूपी जनतेचा एक मोठा दबाव गट आपण निर्माण केला पाहिजे. मग तो कुठल्याही पक्षाचा उमेदवार असू द्या, त्याला आपण ह्या दबावाने जेरीला आणलं पाहिजे असं माझं मत आहे. आपण आता मोकाशी सरांना याविषयी अनुभवी आहेत त्यांना विचारूया. नमस्कार. महानगरपालिका किंवा नगरपालिका म्हणजे नागरी सुविधा या व्यवस्थित आणि चांगल्या दिल्या पाहिजेत. नागरी सुविधांमध्ये कार्यक्षेत्रात काय येतं तर पाणी, रस्त्यावरची वीज, सार्वजनिक ठिकाणची, आणि स्वच्छता, नंतर शिक्षण आणि आरोग्य याच्यावर साधारणपणे खर्च झाला पाहिजे. आणि मग जो उरलेला निधी असेल त्याच्यामध्ये नवीन विकासाच्या दृष्टीने सुद्धा हे केलं पाहिजे. आता आपल्या समाजाचंच, मी कुणाला दोष देत नाही, पण समाजाचीच मूल्य व्यवस्था अशी बदलत चाललेली आहे. पूर्वी आपण निवडून कशासाठी यायचं तर सेवा करण्यासाठी, हे मूल्य होतं. पण आता
नगरसेवक म्हणजे पैसे कमवण्याचं साधन असं एक मूल्य नवीन रुजलेलं आहे. आणि मग पैसे कमवतायत, नागरिक बघतात की आपण निवडून दिल्यानंतर एकदम एका 5 वर्षामध्ये प्रचंड हा पैसेवाला होतो, हे होतो, मग आम्ही का सोडायचं, आम्हाला चान्स असेल त्यावेळेला पैसे दे, त्याच्याशिवाय मतदानाला जात नाही आम्ही. असं एक बाजारू स्वरूप निवडणुकांना सुद्धा प्राप्त झालंय. तसंच अविनाश कुलकर्णी म्हणाल्यासारखं जात धर्म वगैरे या गोष्टी, मुख्यतः नागरी सुविधा देणारा नगरसेवक कोण आहे, कोण देऊ शकतो. मला आठवतं पूर्वीच्या काळचं, माझ्या वेळेला वीरा पाटील नगरसेवक होते, नंतर बनशेट्टी आप्पा होते. आणि वीरा पाटलांचं वैशिष्ट्य असं की ते हिंदू महासभेचे होते, परंतु त्या खाटीक मशिदीच्या जवळची मुस्लिम गल्ली जी आहे ती सगळी एकमताने वीरा पाटलांना मतदान करायची, कारण तिथल्या मुस्लिम तरुण माझ्या ओळखीचे होते. का तर रोज सकाळी उठलं की आबांची एक फेरी असायची आणि त्या फेरीमध्ये सगळ्याला अगदी नावानिशी, काय अब्दुल, काय म्हणतोय, काय रजा, काय प्रश्न आहे, म्हणजे नागरी सुविधा हा माणूस आपल्या सोडवतो. जर ड्रेनेजचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा असेल, काही असेल, किंवा आपण गेल्यानंतर आपल्या म्हणण्याची दखल घेतली जाते, एवढं सुद्धा नागरिकांना समाधान खूप मोठं होतं. आजकाल निवडून आल्यानंतर नगरसेवक केव्हा भेटतील आणि काय याची काय शाश्वती नाही, आणि भेटल्यानंतर ते नागरिकांना कशी वागणूक देतील याचंही काय हे राहिलेलं नाही. कारण का, मी एवढे पैसे खर्च करून निवडून आलोय, तुम्ही काय उपकार केले का माझ्यावर, अशी सुद्धा भावना आहे. मला एक गमतीचा प्रसंग सांगतो. कोटणीसचा स्मारकाचं काम सुरू होतं आणि त्या ठिकाणी एक नगरसेवक आले. कुणाचं काम चालू आहे, काय चालू आहे, कोण आहे कॉन्ट्रॅक्टर, मला विचारल्याशिवाय कसं काम सुरू केलं वगैरे सरबत्ती प्रश्नाचे. मग ते घाबरून आपलं त्यांनी सांगितलं. मग ते कशासाठी भेटायचं नगरसेवकांना, रीतसरपणे टेंडर मंजूर झालंय, काम सुरू आहे, हे आहे, याच्या पाठीमागचं गुपित आपल्याला सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे असे प्रश्न खूप आहेत. पाण्याचा प्रश्न झाला, पाण्याची व्यवस्था तर अशी आहे की आपल्याला 24 तास पाणी पुरवता येतं महापालिकेला, पण ते पुरवलं जात नाही. याच्या पाठीमागं काय आहे राजकारण. सामान्य नागरिकांच्या सेवेकडे दुर्लक्ष करायचं आणि फक्त निवडून आल्यानंतर फक्त पैसे नोटा मोजायच्या, असं एक कल्चर सध्या महापालिकेमध्ये आहे. मला आठवतंय काहीतरी 200 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या होत्या गुढेवार असताना. गुढेवारांचं नाव भरपूर आहे, मी काय त्यांना दोष देत नाही, पण एक सिस्टीमचा, व्यवस्थेचा हा भाग आहे. त्या बसेसचं काय झालं पुढे, नंतर काय झालं, कारण त्या परिवहन खात्याची कर्मचाऱ्यांची युनियन त्यावेळेला लोक माझ्या ओळखीचे होते, आमची लाल बावट्याची युनियन चालवत होते, बेरिया साहेब सुद्धा होते, त्यांच्याशी चर्चा व्हायची आणि अतिशय निकृष्ट दर्जाच्या त्या बसेस होत्या आणि 6 महिन्यामध्ये सगळ्या भंगारमध्ये काढल्या गेल्या. याला जबाबदार कोण आहे. जरी सेंट्रल गव्हर्नमेंटने पैसा दिलेला असला तरी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून तो पैसा गेलाय ना. महत्वाचा प्रश्न आहे की इथे रोजगार नाहीये. आज आपण बघतो की तरुण पिढी ही गुन्हेगारीकडे किंवा ज्याला आपण 2 नंबरचे व्यवसाय म्हणतो त्याच्याकडे जास्त वळलेली आहे. कारण का, रोजगार नाहीये आणि मग बळी जातात. शिकलेली पोरं सुद्धा या सगळ्या व्यवसायामध्ये फार मोठ्या संख्येने आहेत. की आपण म्हणजे आता आपल्याला न्यूयॉर्कच्या महापौराचं उदाहरण ताजं आहे की सामान्य मतदाराच्या हातामध्ये किती शक्ती असते. त्या ट्रम्पने खूप मोठी संपत्ती घातली, खूप गाजावाजा केला, प्रसार माध्यम सगळी त्यांच्या बाजूची होती, परंतु तरी सुद्धा एक मूळचा भारतीय वंशाचा एक नागरिक महापौर म्हणून निवडून आला आणि आयटीत नंतर ट्रम्पला भेटायला गेला. हे चित्र आपण समोर ठेवलं पाहिजे. आपल्या हातामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तसं आपलं मत हे विकण्यासारखं नाहीये, विकायचं नाहीये, तर योग्य त्या माणसाला आपण मतदान केलं पाहिजे, जो रोज आपल्या वॉर्डामध्ये संपर्क ठेवेल, जो आपल्या समस्या ऐकून घेईल आणि सोडवण्याचा प्रयत्न करेल.
मी असं म्हणत नाही की नगरसेवकाच्या हातात सगळेच प्रश्न असतात, तो लगेच जादूसारखं सोडू शकेल, परंतु निदान ऐकून तरी घेतलं पाहिजे, त्या व्यासपीठावर मांडलं पाहिजे. आपल्या अखत्यारीत नाहीये, राज्य सरकारकडे आहे, राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला पाहिजे. आणि सगळीकडे झालं तरी सुद्धा यश मिळत नाही म्हणल्यानंतर सामान्य लोकांनी जागृत होऊन उठाव केला पाहिजे. या सगळ्या व्यवस्था सुधारायच्या असतील तर एकच आहे, सामान्य नागरिकांनी पक्ष जात धर्म न बघता जो कोणी जनवादी भूमिका घेऊन लोकांशी इमान राखून सामान्य माणसाची इमान राखून जो कोणी आपला प्रश्न सोडवू शकेल अशा माणसाला निवडून देणं, आणि तो आपल्या भले जातीचा नसेल पण आपल्याशी संपर्क ठेवू नये, अशा दृष्टीने सामान्य लोकांनी विचार केला तरच हे चित्र बदलेल असं मला वाटतं. विमानसेवा सुरू झाली आहे पण परिवहनची बस चालू नाहीये, हा बेसिक प्रश्न आहे. जुळे सोलापूर सारखा विकसित भाग आहे, म्हणजे माझ्या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीचं तिथं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पण तिथं अभ्यासिका नाहीये, सांस्कृतिक सभागृह नाहीये, त्याला जोडणारा रस्ता म्हणजे आसरा पुलावरनं जर आपण संध्याकाळी किंवा सकाळी निघालो तर किमान 3 सिग्नल पार आसरा चौकात करावं लागतात, आणि त्या पुलावर एकदा जर अडकलो, आता उसाची वाहतूक चालू आहे सध्या, 2 तास तरी रस्ता मिळत नाही. डीमार्ट सारखं ठिकाण आहे तिथं सुद्धा तशीच परिस्थिती आहे. तर त्या भागात रस्त्याची ही जी परिस्थिती झाली आहे त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी ते समांतर पूल बांधायचं काम चालू आहे, पण ते खूप संत गती नाही. सांस्कृतिक सभागृह, स्विमिंग टँक सोलापुरात, त्या जुळे सोलापूर सुंदरमनगरला एक होता. मी जुळे सोलापूर म्हणजे फक्त डीमार्ट परिसर म्हणत नाही, मी विजापूर रोडचा जो ब्रिज आहे आपल्या पत्रकार भवन चौकातला, तिथून पलीकडचा सगळा जुळे सोलापूर असं जर गृहीत धरलं आपण, तर लोकांना सोयीसाठी जसं शिवाजीनगर आणि स्वारगेट असे 2 बस स्टॉप आहेत पुण्यात, तसं आपल्याला एक जुळे सोलापुरात बस स्थानक पाहिजे, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विरंगुळा केंद्र पाहिजे त्या भागात सुद्धा. हुतात्मा स्मृती मंदिर सारखं एक सांस्कृतिक केंद्र पाहिजे. हा, आता विमानसेवा सुरू झाली आहे, आता IT पार्क येणार आहे आपल्याकडं 18 महिन्यात. मुख्यमंत्र्यांचे आणि आपल्या कलेक्टरनी खूप प्रयत्न केलेले आहेत. 18 महिन्यात IT पार्क उभा करायचा. सोलापूरकरांच्या लोकांची मानसिकता अशी, आज सकाळीच एक माणूस, अहो हे नुसतं बोलतात होत नाही, पॉझिटिव्हिटी नाही, निगेटिव्हिटीच. अहो होईल, मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करा म्हणून सांगितलंय. नाही ते मागचं काय झालं, आता जुना हिशोब काढायचा आहे, पण नवीन आता होटगी रोड मोठा होतोय, चौपदरीकरणाचं काम चालू आहे आता सध्या, आणि होटगी रोडलाच ते सँक्शन झाले 58 एकर 56 एकर जागेमध्ये. इरिगेशनची जागा गव्हर्नमेंटला ट्रान्सफर करायची, एवढाच भाग आहे, त्याला खर्चही कमी आहे. आता आपण विकासाच्या दृष्टीने जर विचार केला, IT पार्क जर आलं तर आपले गेलेले जे काही मायग्रेट झालेले तरुण आहेत ते परत येतील, आणि आपल्या इथं ट्रॅफिक जॅमचा तेवढा मोठा प्रश्न आहे पुण्यासारखा. रेसिडेन्शियल खूप स्वस्तातला आहे, पुण्यासारखं नाही आहे, आणि आपली मुलं आपल्या घरी परतावीत. आपण कधीतरी आपण पुण्याला सारखं जातो आणि मुलांकडे जाऊन राहतो, आता मुलं आई बाबाकडे येतील, आणि इथला विकास होण्यासाठी सोलापूरचा विकास, तो जो रॅपो आहे तो वाढेल, आणि IT पार्कचं स्वप्न आपलं साकार होईल. सोलापूर सारखं दळणवळण कुठं नाहीये. आता विमान सेवा नव्हती ती एक झाली, तुम्ही मुंबई ते चेन्नई, काश्मीर ते कन्याकुमारी कुठूनही जावा, रेल्वे सेवा आपल्या सोलापुरात आहे. रस्ते औरंगाबादला जावा, संभाजीनगरला जावा, बेंगलोरला जावा, हैदराबादला जावा, पुण्याला जावा, मुंबईला जावा, तुम्ही रस्ते कुठल्याही रस्त्यानं कुठेही जा तर तुम्हाला सोय चांगली आहे. म्हणजे असं ठिकाण, सोलापूरसारखं ठिकाण, आणि स्वस्ताही जर पकडली तर पुण्यापेक्षा निम्म्या किमतीत सगळं सोलापुरात मिळतंय. असं ठिकाण जर मिळालं IT वाल्यांसाठी तर खूप चांगल्या विकासाच्या दृष्टीनं ह्या सगळ्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी आहेत. त्यात आपल्या किरकोळ ज्या गोष्टी आपण आता आव्हानं म्हणलेली आहेत महापालिकेची, ती आव्हानं घेऊन हे नगरसेवक जर काम केले तर आपला विकास व्हायला या 2-5 वर्षात आपण इतर शहरांशी 3 नंबरचं, देशातल्या 3 नंबरचं IT पार्क होणार आहे. खूप चांगली पद्धतीचे हे सेंटर होईल असं मला वाटतंय. आपण जे आपल्या समोरची आव्हानं म्हणतोय त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान तुमच्या बोलण्यातून मला जाणवलेलं, आपल्या गावात चांगलं काही होऊ शकतं ह्याच्यावर लोकांचाच विश्वास नाही. हा तर एक भाग झाला, पण आपल्या गावात चांगलं काय आहे हे सुद्धा माहित नाही. म्हणजे IT तुम्ही बोलताय ना, तर सोलापुरात IT उद्योग नाहीत का, माहितच नाही लोकांना. एक दिवस मला सुभाष बापू देशमुख म्हणले की आपण IT उद्योगासाठी काय करता येईल बघायला पाहिजे. तर माझा एक मित्र आहे, तो IT कंपनी त्यांनी काढलेली जुळे सोलापूरमध्ये, आणि 200 मुलं त्याच्याकडे कामाला होते. पण त्याला विमानात सारखी अडचण जाणवायला लागली, पण त्यांनी तिथून शिफ्ट केलं, तो हॅज गॉन टू पुणा. परंतु बऱ्याचशा अजून लहान IT कंपन्या आहेत हे माहीत नव्हतं आम्हाला. मग मी त्याचा एक शोध लावला
आणि एक त्यांची बैठक घेतली. 29 लोक आले. IT कंपनी आहे आमची म्हणून सांगणारे. इथं IT उद्योग आहे हे माहित नाही म्हणून सोलापूर विकास मंच जे आहे त्यांनी मागच्या महिन्यात केलेल्या पाहणीमध्ये असं आढळलं की IT उद्योगातून सोलापुरात गेल्या वर्षी 138 कोटी रुपयाची निर्यात झालेली आहे. म्हणजे एवढा उद्योग आहे. आणि तिकडं तुम्ही लक्ष्मी विष्णू मिलच्या परिसरात गेला तर तिकडे 2 कंपन्या तुम्हाला दिसतात IT कंपन्या. आता लोकांना हे माहित नाही की म्हणजे काय झालं. IT काय निघाला, तो पार्क निघाला MIDC मध्ये. कुणी जाऊन पाहिलाय तो RT पार्क? मग मी स्वतः गेलो तिकडे. 2001 साली पतंगराव कदम यांच्या हस्ते त्याचा पायाभरणी समारंभ, बांधकाम सुद्धा झालं त्याचं. आणि ते आता पडू नये. का पडू नये? तर तिथं 4 IT कंपन्या, म्हणजे छोट्या बरं का, की 15-20 माणसं नोकरीला असणाऱ्या ज्या 4 कंपन्या बसतील तेवढंच ते IT पार्क. म्हणजे काय ते असं 1500 एकराचं वगैरे नाहीये. त्यामुळं त्याच्याकडे लक्ष द्यायची सुद्धा गरज नाही आपल्याला. परंतु IT उद्योग होणार आहे हे जर कळलं तर आपल्याला पुढच्या आव्हानांची थोडीशी चर्चा करायला पाहिजे. एकदा सोलापूरमध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात सुशील कुमार शिंदे प्रमुख पाहुणे होते आणि डॉक्टर PK जोशी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ते बोलताना म्हणले की शिंदे साहेब, माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, सोलापूरचा विकास करू नका. ह्याचं कारण काय की आम्ही पुण्याचा विकास बघतोय. पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल पासून रेल्वे स्टेशनवर आपण येतो 6 वाजता येणारी हुतात्मा पकडण्यासाठी, तर तेवढ्या 1 किलोमीटर अंतराला 1 तास लागतो. रिक्षावाले येत नाहीत. एवढं कंजेशन आहे, एवढं बोची झालेली आहे वाहनांची. आणि पुण्यामधल्या अनेक IT कंपन्या त्या वाहनांच्या कोंडीमुळे तिथून बेंगलोरला गेलेल्या आहेत. आणि बेंगलोरला गेल्या त्यांच्या लक्षात आलं की यापेक्षा पुणे बरं होतं म्हणून. म्हणजे वाहनाची कोंडी ही अपरिहार्य आहे. तर तुम्ही आता IT कंपनी काढताय ना, तर त्या IT कंपन्या आल्यानंतर आपली वाहनाची कोंडी होऊ नये म्हणून आता तुम्ही काय करणार आहात? तर उड्डाण पूल तर आपल्याला माहिती आहे की जगामध्ये नितीन गडकरी हे फार हायवे वगैरे तयार करण्यामध्ये माहीर आहेत. परंतु त्यांनी मंजूर केलेला 2 सोलापूरचे उड्डाण पूल जगामध्ये काम पेंडिंग ठेवण्याचा विक्रम असेल. तुम्हाला असं वाटतं की जागा ताब्यात घ्यायला वेळ नाही, कुठं बजेटच नाहीये. मग आपण जर उड्डाण पुलाच्या बाबतीत एवढे आग्रही आहोत लांबणीवर टाकण्याच्या बाबतीत, तर आपली वाहनाची कोंडी होणारच आहे. तुम्हाला लोकांना कल्पना नसेल की सुनील कुमार शिंदे नावाचा एक इंजिनियर आहे वेडा, तो भेटला की आमदार त्याला भेटतच नाहीत. नको तुझी कल्पना सांगू नको आम्हाला. त्याचं म्हणणं आहे की सोलापुरात मेट्रो रेल्वे होऊ शकते आणि मेट्रो रेल्वेचा एक वेगळा प्रोफॉर्मा त्याने तयार केलेला आहे. वेगळंच मॉडेल आहे सगळं ते. आणि तशा प्रकारची मेट्रो शिकागोमध्ये आहे. तर तो पदरचे पैसे खर्च करून तिथे गेलाय, लाख रुपये खर्चून, 5-6 लाख रुपये करून ते सगळं त्याने अभ्यास केलाय. डिटेल मांडलाय. 20 मिनिटाला त्याचा व्हिडिओ आहे. सोलापूरमध्ये आता मी कुणाची नावं सांगत नाही, एक आमदार म्हणले की नाही रे, ते सायकल इथे चालत नाही, तू कुठे मेट्रोच्या गोष्ट बोलतो. तर झाला, तू बघितलंच नाही त्याचा व्हिडिओ. त्याला म्हणले की तुझा व्हिडिओ तू काय कर, योग्य माणसाला दाखव. आणि तो माणूस म्हणजे नितीन गडकरी आणि कुमार केतकर दोघाला त्यांनी दाखवला. त्या दोघांना एवढा आवडला, ते म्हणले की ह्याचा विचार झालाच पाहिजे. त्यावेळेस आपले महाराज स्वामी हे होते खासदार, म्हणले की तुम्ही लोकसभेमध्ये तुम्हाला लोक वेडा म्हणतील, तुम्हाला अक्कल नाही म्हणतील, तुम्हाला व्यवहार कळत नाही म्हणतील, एवढ्या लहान गावात कुठे मेट्रो असते का म्हणतील. तुम्ही लोकसभेत एकदा म्हणा आमच्या गावात रेल्वे. म्हणजे लोकसभेच्या पटलावर तुम्ही बोलल्यानंतर एक नोंद होते सरकार दरबारी. तुम्ही आता किती बोलत त्याचा का उपयोग नाही, पण खासदार लोकसभेत म्हणतो त्याची नोंद होत असते. पण त्यांनी सुद्धा तेवढ्या उत्साहाने ते केलं नाही. परंतु उद्याचा विचार केला तर वाहतूक कोंडीसाठी आपल्याला उड्डाण पूल जसं होणं आवश्यक आहे तसं रस्ते रुंद होण्याची गरज आहे. IT कंपनी होईल तेवढा होईल. आत्ता आपल्याला दर वर्षाला 12% वाहनांची संख्या वाढते. आणि आज आपण बघतोय की रंगभवन ते 7 रस्ता दररोज एकदा तरी वाहनाची अशी लोकांना अजून वाहनाच्या कोंडीचा अनुभव नाही, काहीच नाही आपल्याकडे. काल आला ते बूट पाडण्याचं टाइम टेबल विस्कळीत झालं. पण आपल्याला जर नीट प्रश्न सोडवले नाहीत आपण रस्त्याचे तर ते नेहमी रोज झळक असणार आहे. लोकांना झळक कळली तर वाहनाची कोंडी होऊ नये म्हणून तुम्ही आत्ताच रस्ते रुंद करणं
आणि उड्डाणपूल म्हणजे मुंबईतली वाहनाची कोंडी इतक्या आदर्श पद्धतीने सुटलेली आहे. 55 मोठमोठे हे केले, उड्डाणपूल केले. तसे उड्डाणपुलाची संख्या वाढवणं, रस्त्याची रुंदी वाढवणं, या आणि पार्किंगच्या व्यवस्था करणं, या गोष्टी आत्ताच केल्या पाहिजे. आयटी उद्योग निघाल्यानंतर उपयोग नाही करून. तर उद्या का दुसरी गोष्ट वैयक्तिक लेवलवर तुम्हाला सांगतो की तुम्ही जसं मीरा पाटलाचं उदाहरण दिलं, का नगरसेवकांनी सकाळी उठून चक्कर मारून या वार्डामध्ये. मी आनंद चंदन शिवेला भेटायला एक दोनदा गेलो, ते भेटच झालं नाही. मग सांगितलं वॉर्डात गेलेत तुम्ही. म्हणजे वॉर्डात काय ते चक्कर मारतात ना रोज. म्हणजे आहे नगरसेवक आहे आपल्याकडे असा की रोज चक्कर मारते वार्डामध्ये. वॉर्डात गेलंच कळलं नाही की कचरा पडलाय. माझ्या तर त्याला जाणीव आहे आपण इथे मेंबर आहोत म्हणून आणि नगरसेवक, तर आपण फिरलं पाहिजे. परंतु माझ्या नशिबाने माझ्या वॉर्डाचे जे 4 नगरसेवक आहेत एकाच पक्षाचे, त्यांना तरी लक्षात आहे की नाही की आपण इथे नगरसेवक आहोत. कधीच ते दिसले नाही आम्हाला. मग समस्या सोडवणं तर अजून दूरच राहिलं. तर आपण, मला वाटतं की मतदारांना मी एक प्रॅक्टिकल सूचना करतो, जो कोणी प्रचाराला येईल त्याकडून वचन घ्यायचं की मी रोज वार्डात चक्कर मारेन. एवढं केलं तरी नागरिक सुविधांची सोय होऊ शकते. परंतु ते आपण त्यांच्याकडून करून घेण्याची गरज आहे. तर दुसरं सोलापूरमध्ये काय आहे हे माहित नाही, हे मी तुम्हाला काय म्हणतो माहिती का, की मी भोपाळला अधूनमधून जात होतो. आता जात नाही, मागे 4-5 वेळा गेलो. रेल्वेतून जाताना एक मोठा बोर्ड तिथे लागतो, तालाबों के शहर में आपका स्वागत है. मी म्हणतो की आमच्याकडे तालाब नाहीत का? सिद्धरामेश्वराच्या मंदिराभोवती तालाब आहे, संभाजी तलाव आहे, हिप्परग्याचा तलाव आहे, होटकीचा तलाव आहे. एक जर आपण विसरलो, कुंभारीला होतो तिथे आरती क्रमांकून केला तो तलाव जागे राहिल्यामुळे. एवढे तलाव असताना आपण का म्हणत नाही तालाबोंके शहर म्हणून? आपल्यालाच जाणीव नाही आपण काय करू शकतो. एक उत्कृष्ट त्याला आपण पर्यटन स्थळ म्हणून ते विकसित होऊ शकतं, पण त्याची जाणीव नसल्यामुळे काय होतं, मार्केटिंग आपण करत नाहीये. आणि त्यामुळं पर्यटन व्यवसायाला चांगली संधी असताना तर तुम्ही काही प्रयत्न करा न करा, गेल्या 1 वर्षामध्ये फार फरक पडलेला आहे. आणि कोरोना नंतर जे धार्मिक पर्यटन तुफान वाढलेलं आहे. तुफान म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 1985ला आम्ही अक्कलकोटला गेलो स्वामी समर्थांच्या दर्शनाला. तिथे एक वृत्तग्रस्त होते आमच्या पर्यटक. कुठे आलात असं विचारलं त्याने आम्हाला. आम्ही म्हणलं दर्शनाला आलो. कोणाच्या? स्वामी समर्थांच्या. ह्याचं काय दर्शन घ्यायचं म्हणलं. म्हणजे ते दर्शन घ्यायचं ठिकाण आहे सुद्धा माहित नव्हतं. तिथून आपली आजची प्रगती आहे की काल दत्त जयंतीला अक्कलकोटमध्ये 6 लाख लोक आलेले होते. मग ही जी वाढती संख्या आहे तिचं सगळं प्रेशर सोलापूरवरच पडणार आहे. कारण सोलापूरला येऊन तुळजापूरला जाता येत आहे, सोलापूरला येऊन अक्कलकोटला जाता येत आहे. तर सोलापूर शहरामध्ये आपण ही गर्दी अपसॉर्ट करण्याच्या दृष्टीने काय करता येईल याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. एक मोठी संधी आहे असं मला वाटतं. की सोलापुरात बेरोजगारीचं प्रमाण आहे म्हण, पण आपण दुसरी बाजू बघू की ही बेरोजगारी कुठली असेल कदाचित, की IT इंजिनियर झालाय पण त्याला इथं स्थानिक पातळीवरती रोजगार मिळत नाही, त्याला अपेक्षित पगाराची नोकरी मिळत नाही, किंवा जे सरकारी नोकरी ज्यांना इच्छुक आहेत त्यांच्यापुरता हा प्रॉब्लेम असेल. पण आपण बाजारपेठेत चक्कर मारली, MIDC मध्ये चक्कर मारली, तर आपल्याला दिसून येईल की कामगार पाहिजेचे बोर्ड आहेत सगळीकडे. आणि अक्षरशः आपण बघतो घरेलू कामगार ज्यांच्यासाठी बराच काळ मोकाशी सरांनी सुद्धा काम केलं. तर असा सोलापूरमध्ये उपनगरामध्ये ज्या म्हणतात त्या जुळे सोलापुरात अनेक ठिकाणी अशी समस्या आहे की तुम्हाला घरेलू कामगार मिळत नाही. आता तुम्हाला रोजगार पाहिजे, पण तो प्रतिष्ठेचा पाहिजे, अमुक पगाराचा पाहिजे, तर तिथं ती बेरोजगारी असू शकेल. पण आपल्याकडे ही जी प्रचंड बेरोजगारी आहे किंवा आपल्याला छुपी बेरोजगारी म्हणताय ती मोठ्या प्रमाणात, आणि वैतागलेले देखील उद्योजक तुम्ही म्हणता की लोक का बाहेर जातात ना, त्यापैकी एक कारण की सोलापुरात मजूर मिळत नाही. आणि सोलापुरात बाहेर गावावरनं मजूर आले ते सोलापूरकरांना आवडत नाही. तुम्ही बिहारच्या लोकांना काम देता, आम्हाला का देत नाही? अरे पण त्यांच्या पद्धतीने आपण काम करतोय की नाही याचा जरा विचार झाला पाहिजे. तर सोलापुरात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचं कारण सोलापूरकरातले अनेक लोकांना वेगळ्या पद्धतीचा रोजगार पाहिजे आहे. कदाचित काही जणांचं म्हणणं बरोबर आहे असेल, पण हिचा रोजगार मिळत नाही असं नाही. रोजगार माझ्या माहितीप्रमाणे जो यंत्रमाग होता तो यंत्रमाग मध्ये बंद करण्याचं प्रमाण वाढण्यामध्ये कुशल मजूर मिळत नाही. कारण त्यांची पुढची पिढी, मुलाची जे कर्मचारी राहतात त्यांची पुढची पिढी याच्यात यायला तयार नाही.
विडी उद्योगाचा चांगला की वाईट हा मुद्दा वेगळा, पण मोठ्या प्रमाणावर त्यांनी शहराला महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे एकेकाळी. म्हणजे अशा अनेक उद्योग आहेत MIDC मध्ये की तिथं बेरोजगारीचं मोठ्या प्रमाणावर ते पाट्या लागल्याचं आपल्याला दिसून येतं. दुसरा एक मगाशी मुद्दा सरांनी मांडला की 200 बसेस आल्या. किती गंभीर मुद्दा आहे. कुणीही त्याच्याकडे प्रश्न विचारला नाही. चुकीच्या पद्धतीने करार केला गेला म्हणून आपल्याला सगळ्यांना हा आता सार्वजनिक भूर्दंड बसून गेलेला आहे. हे करार किती चुकीच्या पद्धती केले. इव्हन स्मार्ट सिटीचा मगाशी विषय काढला. सर, स्मार्ट सिटीसाठी 1000 कोटी सरकारने जे जाहीर केलं होतं प्रामाणिकपणे दिलं, वेळच्या वेळी दिलं. आपलेच जे आता सध्या नगरसेवक म्हणून वावरत आहेत अजून सुद्धा आणि पुन्हा निवडणुकीला या सगळ्यांनीच कंत्राटं घेतली. त्यांना द्यायला लावली स्थानिक आमदारांनी, अधिकाऱ्यांनी. आणि मग कुणीतरी आपलं धाडस आहे का या गुंडांना किंवा या पुढाऱ्यांना ज्यांनी काम केली होती त्यांना जाब विचारायचा. हे सगळे रस्ते खराब होणं, त्यांनी सांगितलं होतं आपल्याला एकही कॉन्क्रीटचा रस्ता खोदावा लागणार नाही 20 वर्ष. ज्या महिन्यात केला त्याच्या दुसऱ्या महिन्यात रस्ते कुठला एकही रस्ता असा ठेवला नाही की खोदलाय. ह्याला आपण जाब विचारणार आहे की नाही. तो थोडा धाडस करून लोकांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे. गुंडांना जबाब विचारला पाहिजे, भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे, असं माझं एकंदरीत या निवडणुकीविषयीची अपेक्षा आणि मत आहे. अविनाश कुलकर्णी सरांच्या 2 मतावर मी माझं भाष्य करतो. सोलापूर पासून आपण संभाजी महाराजांचा पुतळा ओलांडून पुढे गेलो पुण्यापर्यंत, हडपसरपर्यंत कुठल्या हॉटेलमध्ये जा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार आणि अस्खलित मराठी बोलणारे तरुण तिथं कामाला आहे. म्हणजे बेरोजगारी काम तिथल्या भागातल्या कुठल्या लोकांना नोकरी नको आहे का? नोकरी करायची नाही, मानसिकता आहे. तंबाखू खायला जा, लघवीला जा, पाणी प्यायला जा, चहा प्यायला जा, हे लोक येऊन राहतात, वर्ष राहतात, एकाची ते ऍडजस्ट करून लोक येतात. त्यामुळे हॉटेलवाल्याला सुद्धा कायमस्वरूपी राहणारे लोक मिळतात म्हणून त्यांना ते रोजगार दिलेले. ही एक बेरोजगारीचे विषय झाला. सर मैदानाविषयी आणि बागेविषयी तुम्ही काय सांगाल? मागे दीपक तावरे म्हणून आयुक्त होते आणि त्यांनी पाहणी केली सोलापूरची. तर सोलापूरमध्ये 29 मैदानं आहेत. अशी मैदानं असणारं शहर दुसरं कुठलंच नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि जोपर्यंत त्या मैदानांना कुठल्या बिल्डरची नजर लागत नाही तोपर्यंत मैदानं आहेत. एक महत्वाचा मुद्दा कालच विधानसभेमध्ये चर्चेला गेलाय. सोलापुरात डॉल्बी विरोधी सिस्टीम जी झाली आणि वाईटपणा घ्यायचा असं जे म्हणला लोकांची, तर आपल्याकडं 365 200 दिवस सण आहे. कोणताही महापुरुष जयंती, पुण्यतिथी, खंडणी, प्रकरण सगळं चालू असतं. पण आता मात्र डॉल्बी विरोधी मोहीम, आता डॉल्बी हे कंपनीचं नाव आहे, पण आवाज मोठा असलेले जे काही वाद्य आहे, सोशल दबाव कसा आणता येतो ही 2 उदाहरणं झाली ना आपल्याकडे. विमान सुरू झालं आणि हे डॉल्बी बंदी आली. अशा पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतं, पण ते लोक वाईटपणा घेत. आज ते जे व्यापारी होते ते लीडरपणे पुढे आले आणि त्यांनी वाईटपणा घेतला. शहरातल्या एका प्रमुख वर्तमानपत्राच्या मालकाशी घेतला, एका गावगुंडाशी घेतला, काही कारखानदार किंवा काही शेतकरी सारखा एक वर्ग त्यांच्या अंगावर आला. एक समाज आला तरी सुद्धा घाबरले नाहीत, कारण लोकांना दुसरी बाजू माहिती होती की यांचा काही वैयक्तिक कुणाचा स्वार्थ नाहीये. आणि अशा गोष्टीला लोकांनी निदान पत्र देऊन तरी पाठिंबा द्यायला पाहिजे. तर तेही होत नाही आपल्यामध्ये. नुसते आपण ओरड करतो. सह्यांच्या मोहिमेला खूप मोठा प्रतिसाद द्यायला पाहिजे होता. मला आणखीन एक मुद्दा या ठिकाणी निदर्शना, आपल्याकडं सोलापुरात 19 चित्रपटगृह होते जवळपास. हे सगळे चित्रपटगृह बंद पडले. आता कुठल्याही अवस्थेमध्ये हे नाहीये. तर याचा वापरही होत नाही. गेले 4-4, 5-5 वर्षापेक्षा अधिक काळ होता. असे कायद्याचे अधिकार आपण सोलापूर शहराच्यासाठी या खाजगी ज्या स्थावर आहेत शहराच्या मध्यवर्ती भागात, त्या 15 जवळजवळ 5-5 वर्ष जर बंद असतील आणि त्याचा वापर, त्याची मैदानं पार्किंगसाठी आजूबाजूच्या लोकांना भाडे तत्वावर द्या ना तुम्ही. महानगरपालिकेने विशेष अधिकार वापरले पाहिजेत आयुक्तांनी. म्हणजे हा सगळ्या मुद्द्याचा आपण, तर मला थिएटरचा मुद्दा सांगायचा होता. तर थिएटर आता प्रचार सभांना तुम्ही रस्त्यावर बंदी आणायची ना, तुम्हाला आणा अवश्य पूर्वीसारखे. मग त्यांना ती थिएटर उपलब्ध करून द्या सभेला, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी. अगदी 200-500 पासून 1000 प्रेक्षागृहाचे कॅपॅसिटीचे अजूनही थिएटर आहेत बंद अवस्थेत. काही ठिकाणी ना थोडी किरकोळ दुरुस्ती केली तर ते वापरात येऊ शकतील. या मुद्द्यांवर कोणी विचार करत नाही आणि ते विचार केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या गळे उतरून ते काम करून घेत नाही. तर या सगळ्यासाठी एक बाप नेतृत्व लागतं, त्याचा थोडासा अभाव आहे. आणि सोशल मीडियामधनं आता ही ताकद आपण उभी केली पाहिजे असं मला वाटतंय. की हे सगळं खरंय, वास्तव आहे आतापर्यंत वर्णन केलेलं, की
कामं नीट होत नाहीत, काही नाही. याच्यावर उपाययोजना काय आहे? नागरिकांनी सजग होणं, जागृत होणं. म्हणजे आता रस्त्याचं उदाहरण देतो, उड्डाणपुलाचं जोशींनी सांगितलं. उड्डाणपूल व्हायला पाहिजे ना, त्याच्यासाठी एक चळवळ चालू करा. आणि तसं जरी नाही करता आलं तर निदान मानसिक त्रास तरी देऊ शकू ना, SMS करून चांगल्या सभे सुद्धा. तुम्ही पार्क चौक ते सरस्वती चौक केलेला रस्ता निकृष्ट वाटतो, मी तुमचा निषेध करत आहे, एवढं साधं तुम्ही एक 100 SMS गेल्यावर त्या घरात त्याची मानसिक स्थिती काय होईल? आपण हा प्रयोग म्हणून करायला काय हरकत आहे? साध्या शब्दात त्याला काही शिवीगाळ करायची नाही, त्याचे आई वडीलचा उद्धार करायचा नाही, एवढं आपण म्हणू शकतो की हे झालेलं काम मला दर्जेदार वाटत नाही, नियमाप्रमाणे वाटत नाही. राजकीय पक्षांनी सुद्धा आपली भूमिका बदलली पाहिजे. राजकीय पक्ष तिकीट कुणाला देतात? कुठला का पक्ष असेल ना, त्याच्याकडे पैसा किती आहे, निवडून येण्याची ताकद किती जात आहे, काय, जात धर्म कुठला आहे, ह्या सवयी ज्या आहेत ना, या लागलेल्या आहेत का ना, तर त्या मोडून काढायच्या असेल तर मी मगाशी म्हणल्यासारखं सामान्य नागरिकांपासून सुरुवात झाली पाहिजे. की आम्ही जनतेचा नगरसेवक जो आहे तो सेवक आहे आणि तो सेवा करण्यासाठी निवडून दिलेला आहे. तर त्याला तो सेवा करत नसेल तर त्याला जाब विचारण्याचा सुद्धा अधिकार आम्हाला आहे. अशा पद्धतीनं जर लोकांमधून एक उठाव झाला तर हे सोलापूरचं चित्र नक्की बदलेल असं मला वाटतं. आता ही चर्चा काही चॅनलच्या कुण्या संचालकांनी संचालित केलेली नाहीये. तुम्ही कुणी जर चर्चा संचालित केली असेल तुम्ही समारोप केला असता, परंतु आम्हीच आमचा समारोप करतो आणि काहीतरी चांगलं घडणार अशी अपेक्षा ठेवूया आपण. चांगलं निश्चित सकारात्मक राहिलं पाहिजे. चांगलं निश्चित घडणार आहे. घडणार आहे. धन्यवाद.